ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढीतून परत आणलं, रमेश म्हात्रेंनी त्यांच्यावरच हात उचलला. डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुक्रिया म्हात्रे यांनी हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवनदान दिलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. हत्येचा प्रयत्न, अपहरणासारखे गंभीर गुन्हे असलेले बाहुबली राजकारणी रमेश म्हात्रे यांच्यावर 2008मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. गोळीबार झाला होता. त्यावेळी शर्टाच्या खिशातील पेनाने गोळी अडवली होती, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांनी तातडीनं शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले. आणि एवढंच नाही तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना या डॉक्टरांनी त्याची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढीतून परत काढलं. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर बाहुबली म्हात्रे कृतज्ञतेपटी थेट पाया पडायचे. मात्र आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेनं म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत. या विरोधाभासाची सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. रमेश म्हात्रे यांना अटक होईल अशी कुणकुण लागताच ते रुग्णालयात दाखल झाले होते. गेल्यावेळी न्यायालयीन सुनावणीलाही रमेश म्हात्रे ऑनलाईनच उपस्थित राहिले. डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या आणि अटक झालेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे सध्या कळवा शासकीय रुग्णालयात प्रकृती अस्वस्थतामुळे उपचार घेत आहेत. रमेश म्हात्रेंना उच्च रक्तदाब आणि इतर समस्यांचा त्रास होत असल्याने ते कळवा रुग्णालयात उपचार घेत आहेत. अद्याप त्यांना डिस्चार्ज मिळालेला नाही. प्रकृती स्थिर होईल तेव्हा डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र कोर्टाने रमेश म्हात्रे प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रमेश म्हात्रेला थेट कल्याण कोर्टात नेलं जाईल. मात्र आज रमेश म्हात्रेला डिस्चार्ज देणार का हे थोड्या वेळात कळेल, कारण अजूनही रमेश म्हात्रे उपचार घेत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.